सतत प्रशिक्षण आणि सतत स्वतःला अद्ययावत ठेवणं हे आवश्यक आहे. आता माझी 60 नुकतीच झाली आणि मी 40 वर्षापूर्वी या क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून मी शिकतोय आणि आता सुद्धा मी एक IT चा विद्यार्थी असंच स्वतःला समजतो, कारण मी अजूनही रोज किमान 2 तास स्वतःला काहीतरी नवीन शिकायचा मी प्रयत्न करतो. किती आपण शिकलेलो असलो तरी रोज काय नवीन तंत्रज्ञान येते त्याची माहिती तर घ्यावीच लागणार. असेच एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याबाबत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर शिकारपूर यांनी बालरंजनच्या केंद्राच्या कार्यक्रमात याबद्दल सर्वांना माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. डॉक्टर दीपक शिकारपूर आज हे व्याख्यान देण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांचं आपण बालरंजनच्या टाळ्या वाजवून पहिल्यांदा स्वागत करूया. दीप्तीताई तुम्हाला त्यांची ओळख करून देईल, पण मी अगदी थोडंसं बोलणार आहे की AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एक आव्हान आणि करिअर संधी या विषयावरचं आजचं डॉक्टर शिकारपुरांचं व्याख्यान आहे. आणि आपण पेपर उघडला की पूर्वी काही चित्र दिसायची चित्रकारांनी काढलेली, काही फोटो असायचे, पण आता AI चित्र किंवा काय संग्रहित किंवा अशीच जास्त हे दिसतात की चित्र किंवा चित्रकारांनी काढलेली चित्र आणि हे दिसत नाही. तर तिथे पण AI ची चित्र नंतर फोटो असं दिसतं. आता डॉक्टरांच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतात. तर हेही एक तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आपण बघतो. त्यानंतर AI निबंध लिहू शकतं, लेख लिहू शकतं, कविता करू शकतं, चित्र काढू शकतं. तर तसंच ह्या वेगवेगळ्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानातल्या रोगाचं निदान होऊ शकतं, ऑपरेशन होऊ शकतं. तर सगळी क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेने काबीज केल्यावर मानवाच्या बुद्धीला काय वाव मिळणार किंवा मानवाच्या बुद्धीसाठी हे कसं राहील, मानवाच्या मेंदूने काय करायचं, असे काही प्रश्न आपल्याला पडतात. दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्या रोजच्या कामांना पण यंत्रांनी रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे वॉशिंग मशीन असेल, डिशवॉशर असेल किंवा काही एरंडवण्यातले सुद्धा बऱ्याच घरांमध्ये ते क्लिनिंगचे रोबोट आहेत. तर मग ही कामं पूर्वी करणाऱ्यांना काय काम उपलब्ध होणार किंवा बेरोजगार होणार का ते, तर असे प्रश्न आपल्याला पडत असतात. सगळ्या गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेने केल्या तर मानवी भावभावनांचं काय होणार, असा एक आम्हाला सामान्य माणसांना प्रश्न पडतो. किंवा जीवन आपलं भावनिक ओलाव्याच्या अभावी कोरडं होईल का जास्त भावनिक दृष्ट्या, असंही वाटतं. तर असे आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. तर आज त्याची उत्तरं डॉक्टर शिकारपूर आपल्याला देणार आहेत. आणि विशेषतः आता ही जी 5वी ते 9वी पर्यंतची मुलं आहेत, तर ह्यांच्या पालकांना एक काय काळजी वाटते की ह्यांना पुढे जाऊन करिअर संधी. कारण अनेक क्षेत्रांमध्ये आता याचा शिरकाव झाल्याने इथे संधी नाही किंवा हे या क्षेत्रात आता फार काही वाव राहिले नाही असं त्यांना ऐकायला मिळतं. त्यामुळे त्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांनी कुठलं करिअर निवडावं ह्याचेही प्रश्न पडतात. आणि एकीकडे आपल्याला AI मुळे होणाऱ्या सगळ्या गोष्टींविषयी खूप अचंबा वाटतो आणि दुसरीकडे काही काळजी वाटते आम्हाला. तर तुम्ही मात्र म्हणता की याचा वापर करून आपण एक सुंदर आणि समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो असं ते मानतात. तर ते नेमकं काय आहे ते आपण ऐकणार आहोत आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या भविष्य काळासाठी काही एक संदेश घेऊन आज आम्ही इथनं जाऊ याची मला खात्री वाटते. आणि आता मी दीप्तीताईला विनंती करते की तिने डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा परिचय करून द्यावा आणि व्यक्त करते. त्यांना सुरुवातीला धन्यवाद देते. आणि दीपक सरांची ओळख करून द्यायची म्हणजे खरं तर अवघड आहे, खूप मोठी ओळख आहे. पण त्यांनी आपली स्ट्रिक्टली सांगितलेली 5 मिनिटात मला स्टेज तुम्ही द्या आणि 2 मिनिटात स्टेज द्या आणि पुढची सगळी जबाबदारी माझी. तर मी आज अगदी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. दीपक शिकारपूर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. अभियांत्रिकी पदवी, व्यवस्थापन क्षेत्राचे पदव्युत्तर व IT व्यवस्थापनाची PhD चे शिक्षण सतत वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आलेले आहे. व्यावसायिक कारकीर्द टाटा उद्योग समूहापासून केली. सध्या ते कायनेटिक कम्युनिकेशन
व बेलराईस उद्योग समूहाचे संचालक आहेत. आपल्या व्यावसायिक कामासाठी त्यांनी 40 देशांना भेटी दिलेल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यापैकी काही कॉस्मॉस पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, सिलिकॉन व्हॅली IT आयकॉन आणि पुणे फेस्टिवल 2024चा पुरस्कार. महाराष्ट्र हीरक महोत्सवी सांगता समारंभात माननीय भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राची गिरीश खरे या पुरस्काराने त्यांना गौरवले गेले आहे. विविध वर्तमानपत्रातून लेख, 59 पुस्तके, अभ्यास, पूर्णपणे व्याख्याने, समुपदेशन ह्या मार्गाने ते उद्याची युवा पिढी सक्षम व कौशल्यपूर्ण घडवू इच्छितात. तर मी आता त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. मी गप्पा मारायला आलोय. मी तुम्हाला खूप असं काही तांत्रिक सांगणार नाही, कारण आपला जो प्रेक्षावर्ग आहे तो सरासरी आयुर्मान त्याचं खूप कमी आहे. 10 वर्ष ते 90 वर्ष अशा वयोगटातली सर्व लोक आहेत तिथं. तर मी तुम्हाला फक्त आज तुमची चिकित्सा जागृत करण्यासाठी आलेलो आहे. आणि जर तुमची चिकित्सा जागृत झाली तर तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून खूप माहिती स्वतः मिळवता येईल. आणि त्याची मी तुम्हाला काही टिप्स पण देईन काय करायचं पुढं. तर हे AI फॉर कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी मी गेल्या हे अचानक एक लाट आली. पूर्वी मला लोक व्याख्यानाला बोलवायचे, पण सध्या मी सरासरी आठवड्यात 3 व्याख्यानं देतो ह्याच विषयावर. आणि तर हा एक माणूस माझ्या आयुष्यात 40 वर्षापूर्वी आला आणि त्याचं नाव होतं आयर्विन टोफलर. आणि त्यांनी 80च्या दशकात फ्युचर शॉक नावाचं एक पुस्तक लिहिलं जे अजूनही बेस्ट सेलर आहे. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर ते तुम्ही अमेझॉनवरनं किंवा कुठल्या तरी मार्गाने मिळवा आणि वाचा. जरी ते 40 वर्षापूर्वीचं पुस्तक असलं तरी त्यात त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही आपल्याला तितक्याच ऍप्लिकेबल आहेत. त्या पुस्तकात टोफलरनी एक छान व्याख्या दिली होती. शिक्षण म्हणजे काय, लर्निंग म्हणजे काय, तर लर्निंग इज अनलर्निंग अँड रिलर्निंग. आणि शिक्षणाचा अर्थ काय की जुन्या गोष्टी तुम्ही विसरा आणि नवीन गोष्टी अंगीकारा. कारण बरेच लोक इतिहासात रममानतात, आमच्या काळी असं होतं म्हणजे असंच आहे म्हणजे असंच आहे. तर सध्याच्या तंत्रयुगात असं नाहीये. जुनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कालबाह्य झालेल्या आणि त्या वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही, पण त्या कालबाह्य आहेत त्या तुम्ही सोडा. आणि ज्या काल सुसंगत आहेत त्या चालू राहतील, पण नवीन ज्या गोष्टी येतील त्या तुम्हाला शिकायला लागेल. आणि या आजच्या 21व्या शतकाचा अजून एक नियम आहे की शिक्षण ही सतत होणारी प्रक्रिया आहे. आणि तुम्ही पदवीधर झालात म्हणजे तुमचं शिक्षण संपलं हा एक मोठा गैरसमज आहे. आणि नंतर जर तुमचं लग्न झालं तर अजून एक शिक्षक तुमच्या आयुष्यात येतो. मग तुम्हाला रोज शिकायलाच लागतं काय, आणि ऑर्डरी घ्यायला लागतात, ऐकायला लागतं, तो वेगळा प्रश्न आहे. पण सांगायचा मुद्दा असा की सतत प्रशिक्षण आणि सतत स्वतःला अद्ययावत ठेवणं हे आवश्यक आहे. आता माझी 60 नुकतीच झाली आणि मी 40 वर्षापूर्वी या क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून मी शिकतोय. आणि आता सुद्धा मी एक IT चा विद्यार्थी असंच स्वतःला समजतो, कारण मी अजूनही रोज किमान 2 तास स्वतःला काहीतरी नवीन शिकायचा मी प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने. पुढचं आता हे आपण पटकन संपूया. मला तुम्हाला यायच्या आधी काही गोष्टी सांगायच्या म्हणजे मग तुम्हाला त्या कृत्रिम बुद्धिमत्तेची कल्पना सहज येईल. तर संगणक क्षेत्रात अनेक प्रवाह आहेत. त्यातला पहिला प्रवाह जो आहे तो एकत्रीकरणाचा म्हणजे कॉन्व्हर्जन्स. उपकरणं एक होतात. आता इथं डावीकडे जे लोक बसले आहेत त्यांना काही उपकरणं आठवत असतील. तुम्हाला वॉकमन आठवतो का, सोनीचा? अशी काही होती उपकरणं, पण ती नष्ट झाली. आता उदाहरणार्थ घड्याळ नावाचं आहे उपकरण जे मी 20 वर्षापूर्वी घालणं बंद केलं, कारण तेव्हाच माझ्या लक्षात आलं की त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे जे लोक मनगटी घड्याळ वापरतात ते तुम्ही फक्त स्वतःच्या समाधानासाठी वापरतात. मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा परदेशी प्रवास करतो, जेव्हा मोबाईल फोन ऑफ करायला लागतो तेव्हाच मी घड्याळ मनगटी वापरतो, अदरवाईज त्याचं नाही. पण असे अनेक उपकरणं आहेत की जी कालबाह्य होते. आज तुम्हाला शक्य झालं तर या 3 उपकरणांचा फोटो काढा, म्हणजे दीप्तीताईंचा काढला तरी चालेल. पण ही उपकरणं माझा अंदाज आहे की 10 वर्षांनी तुम्ही वापरणार. जसे तुम्ही वॉकमन 2001 ला विसरून गेलात, आयपॉड पण विसरून गेलात, तसं लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर, प्रोजेक्शन सिस्टीम, LCD हे सगळं नष्ट होईल आणि एक छोटं उपकरण म्हणजे सुपर मोबाईल टाईप असं येईल
त्याच्यात ह्या सर्व गोष्टी असतील. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट घडते की एकत्रीकरण हे फक्त उपकरणांवर थांबलेले नाही. आता बिट्स आणि ॲटम्स हे पण एकत्र होते. दोन अशी जग आहे, टू वर्ल्ड्स. एक बिट्स अँड बाईटचं वर्ल्ड जे संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान, आणि दुसरं म्हणजे भौतिक जग. आणि 2010 सालापर्यंत हे दोन जग आपल्या गोळासारखी होती, समांतर, पण एकमेकांशी काही संबंध नाही. 2010 नंतर ती एकमेकांशी बोलायला लागली आणि कोविड नंतर तर ते खूप वाढत गेलं. आणि मग एका नवीन संज्ञेचा जन्म झाला, त्याचं नाव होतं IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि IoT मुळे काय झालं की जी डम इन्स्ट्रुमेंट्स आहेत भौतिक जगातली ती हुशार होत गेली, त्याला डेटा मिळाला. म्हणजे आता साध्या साध्या गोष्टी आहेत की स्मार्ट डोअर नॉब. स्मार्ट डोअर नॉबचा अर्थ काय की तुम्ही आता जो आपला घराच्या बाहेर एक कडी कोंडा असतो, त्याला नुसतं साधं तुम्ही कुलूप लावलं तर तो डम डोअर नॉब. पण त्याला जर तुम्ही बायोमेट्रिक असिस्टन्स दिला तर तो काय करतो की घरातल्या लोकांचे ठसे किंवा रेटिना स्कॅन म्हणजे डोळे हे जर मॅच झाले तर तो उघडणार, आणि मग तुम्हाला कुलूप लावायची गरज नाही. ते स्कॅन झालं की आपोआप तुम्हाला एंट्री मिळते. हे तंत्रज्ञान कॉर्पोरेट्समध्ये आणि खूप ठिकाणी वापरलं जातं. आमच्या PYC क्लबमध्ये 3 वर्षापूर्वी ते ऑलरेडी आलेलं आहे, त्यामुळे कार्ड वगैरे या गोष्टींची गरज नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत. मी जपानमध्ये 20 वर्षापूर्वी बघितलं होतं स्मार्ट फ्रीज. तिथल्या ओल्ड एज होममध्ये हे तंत्रज्ञान IBMने त्यांना गिफ्ट केलं होतं. त्याचा अर्थ असा होता की फ्रीज मधल्या ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या जेव्हा शून्यावर येतात तेव्हा त्या भागातली गोष्ट आपोआप ऑर्डर करते की आता मला अंडी पाठवा, मला ब्रेड पाठवा, आणि मग डिलिव्हरी माणूस येतो, ते तिथं ठेवतो, फ्रीजमध्ये जातात. माणसाला कळत पण नाही काय करत. म्हणजे गोष्टी येतात जातात, पैसे ऑटो डेबिट होतात. आता ह्याला काय म्हणतात स्मार्ट फ्रीज, आणि 20 वर्षापूर्वी. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला भविष्यात आढळणार. नंतरचा प्रवाह जो आहे तो युजर इंटरफेस आहे. मी जेव्हा संगणक वापरायला सुरुवात केली तेव्हा डम टर्मिनल्स होती. त्या काळात माऊस पण नव्हतं. म्हणजे टाईपरायटर सारखं एक छोटंसं मशीन होतं आमच्या कंपनीत, आणि तिथं मी कोमल प्रोग्राम 85 साली शिकलो. नंतर हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. मग पर्सनल कॉम्प्युटर आले, पहिले इन्स्ट्रुमेंट आलं ते म्हणजे माऊस, त्यामुळे युजर इंटरफेस सोपी झाली. मग सरफेस कॉम्प्युटिंग आलं. पण एक प्रयोग त्या काळात पण होत होता, त्याचं नाव होतं HCI, ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन. म्हणजे संगणकाकडनं माणसाचं काम करून घेणं आणि आपल्या मेंदूला हळूहळू कमी काम देणं. हे प्रयोग 40 वर्षापासून सुरू आहेत. आणि आज ज्याला आपण AI म्हणतो तसे वेगवेगळ्या नावाखाली ह्या गोष्टी पूर्वी पण सुरू होत्या. चौथी गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे इंटरनेट. या सगळ्याचा डोलारा जो आहे तो स्मार्ट आणि फास्ट बँडविड्थवर आहे. जर तुम्हाला व्यवस्थित इंटरनेट मिळालं नाही तर यातली कुठली गोष्ट शक्य नाही. आणि त्या दृष्टीनं आपण मी काय खूप म्हणजे समाधानी नाहीये, पण परिस्थिती खूप चांगली आहे. म्हणजे विकसित देशांपेक्षा आपण कमी आहोत, पण 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर आपण खूप पुढे आहोत. आणि याच्यात खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. एका गोष्टीबद्दल माधुरीताईंनी पण लक्ष घालावं. हा जो मोबाईल टॉवरचा जो प्रश्न आहे ना याच्यात आपण अडकलेलो. गेले 10 वर्ष आपल्या पुणे शहरात एकही नवीन टॉवर इरेक्ट झाले नाही. त्यामुळे होतं काय की सिम कार्ड्स विकली जातात दररोज किमान 5,000, पण त्याच्या कमेन्सुरेट टॉवर नसल्यामुळे तुम्हाला रेंज नाही, मग वायफाय नाही. आणि तुम्हाला मी एक सांगतो की भारत हा एकमेव देश आहे की जिथे लिफ्टमध्ये गेलं की रेंज जाते. मी परदेशी जातो तेव्हा असं काही होत नाही. तर या गोष्टीत काही गोष्टी केल्या तर आपण नक्कीच हायस्पीड बँडविड्थ सगळीकडे मिळेल आपल्याला. आता 5G झालं, 6G, पण या गोष्टी जर नाही केल्या तर आपल्याला त्याचा एवढा फायदा होणार नाही. नेक्स्ट मंथ आता याच्यात काय मी दाखवलंय की या सगळ्या प्रकरणाने काय होतं की टेराबाइट्स ऑफ डेटा रोज तयार होतो. तुम्ही जेव्हा मोबाईल फोन वापरता, सोशल मीडिया वापरता, तेव्हा तुम्ही माहितीची निर्मिती करता कळत नकळत. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट आहे की ही माहिती कुठं जाते हे तुम्हाला माहिती आहे का? एक क्लाउड म्हणून एक कन्सेप्ट आहे, क्लाउड सर्व्हर. आणि 80% सर्व्हर्स हे अमेरिकेत आहेत. आणि तुम्ही कदाचित एनव्हिडिया नावाच्या कंपनीचं नाव ऐकलं असेल. जेव्हा तो डीपशीक प्रकरण आला तेव्हा त्याचा शेअर पडला. तर ते जे हार्डवेअर आहे आणि ते सर्व्हर्स आहेत त्याचा 70% जगातला मार्केट शेअर एनव्हिडियाचा आहे. त्यांचं पुण्यात एक सेंटर पण आहे. आणि तुम्हाला हे कदाचित आवडणार नाही बोललेलं, पण तुम्ही जे काय आता सोशल मीडियावर करता, फेसबुकवर करता, ही सगळी माहिती अमेरिकेत जाते. त्याचं कोणीतरी अनालिसिस कॉन्स्टंटली करत असतं.
आणि त्याच्यावर तुम्ही निर्माण ते करता. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एका मोठ्या साखळीतले एक छोटे डेटा सेट आहात, एवढंच आहात. ग्राहक कधी कधी असाल, पण तुम्ही हा डेटा, तुम्हाला अनेक वेळा वाटतं की आपल्याला फुकट वापरायला मिळालं, फुकट ऍप्स मिळाली, फुकट हे मिळालं, पण असं जगात फुकट काहीच नसतं. फक्त एकच चांगलं असतं, लाडकी बहीण एक चांगली योजना आहे, पण असं लाडका आयटी युजर वगैरे अशी योजना नाहीये. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला फायदा काहीच होत नाही, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण काय होतं की खाली आपण बघतो की टेराबाइट्स ऑफ डेटा आहे, पण ते ज्ञान आहे का? तर नाही. मग त्याच्यावर खूप पृथक्करण करायला लागतं आणि मग डेटामधनं पुढं वरचा टॉप जो असतो त्याला नॉलेज म्हणतात आणि या गोष्टीला, प्रक्रियेला अनालिटिक्स म्हणतात. आणि हे एआयचं हा मोठा पाया आहे. माहिती घ्यायची, त्यातली अनावश्यक माहिती काढून टाकायची, जी आपल्याला हवी ती ठेवायची, त्याचं पृथक्करण करायचं, निष्कर्ष काढायचे आणि मग ते निष्कर्ष लोकांना सांगायचे किंवा ज्या कारणासाठी आपण काढत आहोत. कारण नुसता डेटा तुम्ही घेतला तर तुम्हाला काही मिळणार नाही, कारण त्याचा काही उपयोग नसतो. पुढचं नेक्स्ट. आता हे तुम्हाला शक्य झालं तर वाचा. आता याच्यात, आता मी काही ज्योतिषी नाहीये, पण साधारण एक पुढच्या 1-2 वर्षात काय घडू शकेल याचे हे कल्पनाचित्र आहे. पण त्यातल्या अनेक गोष्टी घडणार आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला फोन येतात किंवा तुम्ही कुणाशी तरी बोलता, त्यातले किमान 50 ते 60% तुमचे संवाद हे मानवाशी होणार नसून बॉटशी होणार. बॉट म्हणजे रोबो नाही, बॉट असतो. तुमच्याकडे किती लोक अलेक्सा वापरतात किंवा सिरी? हा, आता हे बॉट्स आहेत. आता जसे तुम्हाला फोन येतात की तुम्हाला रोज पाहिजे का, किंवा तुम्हाला अमुक पाहिजे का, तमुक पाहिजे का. आता पूर्वी ही कॉल सेंटरच होतं. आता या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आणि त्याच्या ऐवजी हे बॉट्स येतात, त्यांना प्रोग्राम केलेलं असतं आणि तुम्हाला ते सांगतात इकडे 0 करा, तिकडे 1 करा, 2 करा. हे जे सांगणारे उपद्व्यापी लोक असतात मनुष्य नसतात, ते बॉट्स असतात. तर हे एक असेल. दुसरं म्हणजे तुम्ही बघितलं की डीप माइंड मध्ये काय, त्यांनी फक्त लिप रिडिंग स्टडी करून एआय टूलनी तो माणूस कुठल्या भाषेत बोलतोय आणि त्याला काय म्हणायचं याचा अंदाज ते व्यक्त करतात. आणि या अशा अनेक गोष्टी घडत आहेत. शेवटून दुसरी जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे की तुमचा फोन तुम्हाला ओळखायला लागेल. याचा अर्थ लक्षात घ्या की ते फक्त म्हणजे तुमच्या बायोमेट्रिकनी किंवा पासवर्डनी नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं फोन वापरता तुमचा एक पॅटर्न तयार की तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता, मग काय कुठल्या गोष्टी काय करता. तर फोन मधलं एक सॉफ्टवेअर ते सारखं पृथक्करण करत असतं आणि ज्या वेळेला तुम्ही ते काहीतरी वेगळं करायला लागता तेव्हा त्या फोनला वाटायला लागतं की काहीतरी आपला वापरकर्ता बदललेला आहे. मग तो काही वेळेला आपोआप ऍक्शन घेतो. आणि अशी पण ऍप्स आहेत की जर विचित्र काहीतरी झालं तर मूळ जो वापरकर्ता आहे त्याला एक मेसेज येतो की खरंच तुम्ही आहात का. कारण त्याला असं वाटतं की तुमचा फोन चोरी झाला किंवा समजा नवऱ्याचा फोन असेल आणि बायको वापरायला लागली तर त्याला कळतं की वापरकर्ता बदलला आणि मग तुम्हाला सांगतो की तुमच्या बायकोने तुमचा फोन घेतलाय, आता तुम्ही बघा काय करायचं. तर अशा अनेक गोष्टी घडतात. नेक्स्ट वर. नंतर चार्जिंग नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यात खूप क्रांती होणार आहे. तर सध्या तुम्ही 10 वर्षापूर्वी बघितलं तर फोन चार्ज करायला 12-12 तास लागेल, आता 3 तासात होतात आणि डिस्चार्जिंग पण कमी होतं. पण याच्यात आणि ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये बॅटरी चार्जिंगवर खूप मोठा भर आहे. नंतर तुम्ही बघा संगणक हा जास्तीत जास्त स्मार्ट होत चाललेला आहे आणि तो अजून स्मार्ट होईल. आता आपल्याकडे कायदे काय होतात मला माहिती नाही, पण तंत्रज्ञान युरोपमध्ये पण अवेलेबल आहे. जर्मनीमध्ये ते वापरलं जातं की ड्रोननी वितरण करायचं, डिलिव्हरी करायचं. आणि मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, याच्याकडे माझा पुरावा पण नाहीये, पण मी एका माणसाकडनं ऐकलं की गुजरातमध्ये जे ड्राय स्टेट आहे तिथं भुज भागात लॉकडाऊनच्या काळात दारू वितरण ड्रोननी व्हायचं आणि एका हुशार माणसाने ती शक्कल लावली होती आणि गच्ची पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही व्यवस्थित जर पत्ता दिला तर ड्रोनने ते पाकिटीत पडायचं तुमच्याकडे. असे लोक गैरवापर पण करू शकतात, पण लोक हे करतायत. पण याचा चांगला उपयोग असा आहे की जर जर्मनीमध्ये हे आहे की तुम्ही इमर्जन्सी काहीतरी झालं, मेडिकल प्रॉब्लेम आहे तुम्हाला, ऍक्सिडेंट झाला आणि जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला
तर ड्रोनच्या मार्फत जो माणूस तुम्हाला ट्रीट करतोय त्याला औषधं येतात, त्यांनी हॉस्पिटलला कॉल करायचा, याचे व्हिडिओज पण तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील की जो माणूस तुम्हाला फर्स्ट एड देतोय तो काही डॉक्टर नाहीये, पण त्याला मदत करायला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या काळात ना, आणि हे याच्यासाठी ड्रोन म्हणजे हा सकारात्मक उपयोग होता. ह्याच्यातच मी ह्याच विषयावर बोलतोय म्हणून मी सांगतो, ड्रायव्हरलेस कार म्हणून एक तंत्रज्ञान आहे. टेस्ला आणि गुगलनी ड्रायव्हरलेस कार अमेरिकेत 4 वर्षापूर्वी आणली आणि तिथं ती चालते. आणि माझं वैयक्तिक मत आहे की ही गाडी जर भारतात मस्कनी आणली तर ती 1 महिन्यात आत्महत्या करेल. कारण पुण्यामध्ये त्यांनी चालवून दाखवाय, माझा त्याला ओपन चॅलेंज. आपल्याकडे सिग्नल कोणी पाळत नाही आणि काल जे वन वे असतो तो उद्या नो एंट्री होते आणि जर व्हीआयपी आला तर रस्ते बंद होतात आणि कसं जायचं कुणीही मार्गदर्शन करत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही ड्रायव्हरलेस कार पुण्यामध्ये अशक्य आहे होणार. त्यामुळे पुण्यातल्या ड्रायव्हर्सना अजिबात बेकारीचं कारण नाही. तुम्ही जो बेकारीचा प्रश्न आणला ना, असे छोटे छोटे इश्यूज खूप आहेत. असं कागदावर वाटतं की ड्रायव्हरलेस कार येईल व ड्रायव्हर बेकार होतील, पण ती ड्रायव्हरलेस कार चालायला पाहिजे ना आधी. त्यामुळे अशा गोष्टी घडणार नाही पुढे. हे मात्र तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं आहे. थॉट कंट्रोल कम्प्युटर म्हणजे विचारात संगणक, तुमच्या मेंदूतले विचार त्याला समजतील. आणि ही कवी कल्पना नाही. तुमच्यापैकी काही लोकांनी स्टीफन हॉकिंग हे नाव ऐकलं असेल, आठवतात का तुम्हाला? ते तुम्हाला हे किती लोकांना माहिती आहे की ते 27 वर्षापूर्वी कोमॅटो स्टेज मध्ये गेले. कोमॅटो स्टेज म्हणजे काय? 98% त्यांची बॉडी डेड होती, 2% अवयव चालू होते. त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांना IBM आणि मोटोरोलानी एक कॉम्प्युटर विथ चिप असं खूप महाग तंत्रज्ञान त्यांना दिलं आणि त्यांच्यावर प्रयोग केले 3 वर्ष. पहिले 3 वर्ष ते काहीच करू शकत नव्हते, पण त्या प्रयोगाला यश आलं आणि ट्रायल अँड एरर बेसिसनं करत करत त्यांच्या मनातले विचार, थोडेसे जेस्चर्स ज्यांनी ते संवाद साधू शकले. आणि मग 2003 नंतर ते 2014-15 पर्यंत हयात होते. शेवटच्या 12 वर्षात त्यांनी 16 पुस्तकं लिहिली, 3 पेटंट फाईल केली. IIT पवईमध्ये 2012ला मी त्यांना भेटलो होतो, मला आम्ही बघितलं होतं, त्यांचं व्याख्यान झालं होतं भारतामध्ये. तर ते हे तंत्रज्ञान वापरत होते. सांगायचा मुद्दा असा की हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे सध्या, ते त्यांना मिळालं, पण हे आपल्याला मिळू शकेल. आणि ही विकलांग किंवा दिव्यांग लोकांसाठी एक अतिशय चांगली बातमी. आणि सध्या पुण्यात मी अनेक ठिकाणी बघतो की लोकांना स्ट्रोक होतो आणि असे माझे अनेक स्नेही आहेत की जे स्ट्रोकनी बेजार आहेत, तो त्यांचं शरीर काम करत नाही किंवा पॅरालिसिसचा अटॅक होतो. अशा लोकांना आधुनिक तंत्रज्ञान हे खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकेल. आणि यासाठी खूप संशोधन आणि त्याला सरकारने प्रोत्साहन पण द्यायला पाहिजे, म्हणजे टॅक्स रिलीफ वगैरे अशा. नेक्स्ट. आता इथे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्लाइड आहे, तुम्हाला दिसत नाही, आता मी काय करू शकत नाही, पण अनेक क्षेत्रात करिअर्स आहेत. तुम्ही असा विचार करू नका की करिअर्स नाहीये, खूप करिअर्स आहेत. बँकांना, आता मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बोर्डवर आहे, बँकेला खूप लोक हवेत. मुद्दा हा आहे की त्यांना लोक हवेत, पण ती उपलब्ध आहेत का हा मुद्दा आहे. जर त्या पद्धतीनं जर आपण आपली शिक्षण पद्धती बदलली तर सर्व लोकांना लोक पाहिजे. उत्पादन क्षेत्राला, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला लोक पाहिजेत, रिटेलला पाहिजे. तुम्ही बघा मोबाईल शॉपच्या बाहेर एक बोर्ड लागलेला असतो की सेल्समन पाहिजे म्हणून. म्हणजे असं तुम्ही समजू नका की नोकऱ्या नाहीये, नोकऱ्या खूप आहेत भारतात. फक्त त्यासाठी लागणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो कुठे आहे हा प्रश्न आहे. आणि तो एक मोठा वेगळा विषय, त्याच्यावर मला आता बोलायचं नाही. पण तुम्ही फार हताश अजिबात होऊ नका. खूप चांगल्या प्रकारचे रोजगार निर्माण होणार आहेत, करिअर्स खूप वेगळ्या प्रकारचे येणार आहेत. नेक्स्ट. आता तुम्ही लक्षात घ्या की आता हा थोडा विनोदाचा नाही, पण मी तुम्हाला एक ब्रह्म सत्य सांगतो की जेव्हा सिलिकॉन व्हॅली इस्रायल मधल्या संशोधकांना काहीतरी संशोधन करायचं असतं तेव्हा ते गुपचूप भारतात येतात आणि जुने हिंदी सिनेमे बघतात आणि मग त्याच्यात त्यांना कल्पना मिळते. आता तुम्ही बघा, पाकीच्या नावाच्या सिनेमात पहिल्यांदा चॅटिंग सांगितलं आणि मग ते नोकियानी SMS मध्ये इम्प्लिमेंट केलं. नेक्स्ट वन. आता व्हिडिओ कॉल हे तंत्रज्ञान तुम्हाला माहितीये का? कोणी त्याचा शोध लावला? त्याचा शोध मनमोहन देसाईंनी लावला. आणि तुम्ही जर 80च्या दशकातले सिनेमे बघितले तर निरुपा रायची कागदावर यायची आणि मग त्या नायकाशी गप्पा मारायची, ते पत्र वगैरे. आणि हे तंत्रज्ञान होतं. आणि ज्याला कोणाला मनमोहन देसाईंच्या क्षमतेवर शंका आहे त्यांनी अमर अकबर अँथोनी हा सिनेमा परत बघावा.
आणि मी तर लोकांना सांगतो की अमर अकबर अँथनी हा प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये कंपल्सरीली फर्स्ट इयर मुलांना दाखवला जातो. विशेषतः तो सिनेमा सुरू कसा होतो बघा. 4 लोक येतात, एका बाटलीत रक्त टाकतात आणि तेच रक्त आईला जातं. हे तंत्रज्ञान फक्त मनमोहन देसाईकडे. बाकी आपल्याला उगाच ब्लड टेस्ट करा, तो ब्लड ग्रुप कुठला आहे वगैरे, हे फार कॉम्प्लिकेटेड आहे ना. त्यापेक्षा काही नाही, एक बाटली घ्यायची, ते 5 लोकांनी रक्त टाकायचं आणि ते बाईला देऊन टाकायचं, ती चालतं ते रक्त. पण हे तंत्रज्ञान मनमोहन देसाईंना कळलं होतं आणि तो सिनेमा जेव्हा पुढे जातो तेव्हा 1.5 तासाने तुम्हाला व्हर्च्युअल आय ट्रान्सप्लांट बघायला मिळतं. आता तुम्हाला आय ट्रान्सप्लांट हे किती क्लिष्ट तंत्रज्ञान आहे. डोळे काढा, मग ते प्रिझर्व करा, मग ते फ्रीजमध्ये ठेवा, मग ते नेत्रदान करा, हे करा आणि मग ते सर्जरी करा, शस्त्रक्रिया करा. कसलं काय, मनमोहन देसाईकडे टेक्नॉलॉजी आहे. शिर्डीला जायचं, एक 4 ओळीचं गाणं म्हटलं की आपोआप डोळे येतात कुठलं तरी. लहानपणी एक प्रोग्राम होता, ती बाई दिवा घेऊन येते. आता तिला दिव्याची गरजच नाही, ती मोबाईल फोन घेऊन येते आणि त्याच्या प्रकाशात ती ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतो. नेक्स्ट. आता या सगळ्या प्रकरणात काय होतं तर डेटा किंवा माहिती निर्माण होते. आणि 2016 साली मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या AGM मध्ये जाहीर केलं होतं की डेटा इज टुमॉरोज ऑइल. आणि त्यावेळेला त्याला विचारलं होतं की तुम्ही जिओ वगैरे हे काय करता. आता त्याला 9 वर्ष झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं डेटा इज टुमॉरोज ऑइल. आणि एक काळ असा येईल की रिलायन्स इंडस्ट्रीज पेक्षा रिलायन्स जिओ विल बी मोर प्रॉफिटेबल अँड मोर प्राऊड. आणि त्यांना त्यावेळेला तो प्रवाह कळला होता की EV आणि या सगळ्या गोष्टींमुळे पेट्रोल आणि याची गरज कमी होती आणि त्यावेळेला डेटा आणि याची गरज वाढणार. त्यामुळं त्यांच्या विजन प्रमाणात या गोष्टी घडत आहेत. फक्त त्या एकदमच फार वेगाने घडणार नाहीये. पण या डेटा सायन्समध्ये हे एक वेगळी ब्रँच आहे आणि हे एक अतिशय उत्कृष्ट करिअर आहे. ज्यांना मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे, गणित तुमच्याकडे किती लोकांना आवडतं, उजवीकडच्या लोकांना विचारतो, डावीकडच्या नाही. ज्यांना गणित आवडतं, तर्कशुद्ध विचारसरणी आहे, त्यांनी सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की अप्पावळण चौकात जा आणि बिरबलच्या गोष्टींची पुस्तकं आणा आणि रोज एक बिरबलची गोष्ट वाचा. तुमची तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल थिंकिंग ॲबिलिटी खूप वाढेल. आणि मग ती वाढली की हे डेटा सायन्स हे एक मोठं करिअर आहे. तुम्हाला हे सांगतो, तुम्ही AI वगैरे आपण नंतर बोलू, पण गुगल किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये हे डेटा सायंटिस्ट हजारोंच्या संख्येनं अमेरिकेत काम करतात आणि त्यांचं रोज जॉब असतो की आलेल्या डेटाचं अनालिसिस करणं. आणि हा एक जॉब आहे आणि हा खूप मोठा जॉब आहे. फक्त ते सर्वांना जमत नाही. ज्यांना ते तंत्रज्ञान माहिती आहे अशा लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर करत. नेक्स्ट. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI हे सुद्धा असे लोक म्हणतात की ही टर्म 70च्या दशकात एका मराठी कलाकारांनी त्याचा शोध लावला. दादा कोंडके माहिती का तुम्हाला? ते रत्नमाला बाईंना AI म्हणायचे. त्यातनं तो AI टर्म आली. ते नंतर तुम्हाला मी सांगितलं की मी असं ऐकलं होतं की स्टीव्ह जॉब्स तो अनेक वेळा भारतात आला आणि त्याला खूप व्यवसायात प्रॉब्लेम होते. मग तो दादा कोंडकेंना भेटला. मग त्यांनी त्याला सांगितलं काही करू नको, आय लाव. मग त्याने iPhone लावला, iPhone, त्याने आय प्रॉडक्ट लावला आणि मग त्याची भरभराट झाली. त्यामुळं आपल्या मातीमध्ये खूप लोकांचा विकास करायची क्षमता आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टर्म किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही 90च्या दशकात थोडीफार लोकप्रिय झाली. 60च्या दशकात त्याचा उगम झाला आणि गेल्या 3 वर्षात तर उठसूट सगळे लोक ते वापरतात. म्हणजे आता पुण्यात AI एनेबल्ड सलून्स झाली तर मला आश्चर्य वाटणार. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ब्युटी पार्लरमध्ये जायचं, तुम्ही नुसते बसलात तर स्मार्ट मिरर येईल आणि तुम्ही जसे आता दिसता त्याच्या ऐवजी तुम्हाला एक कल्पनाचित्र दाखवेल जनरेटिव्ह वेळेने की तुम्ही असे दिसू शकता, तुम्हाला करायचं का असं. मग तुम्ही हो म्हणालात तर मग त्या पद्धतीनं मग तुमचा मेकअप होईल, असं काहीतरी होईल. तर अशा या गोष्टी घडतायत. अशी ऍप्स पण उपलब्ध आहे. नेक्स्ट. आता हे AI प्रकरण काम कसं करतं तर त्याच्या 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो मी तुम्हाला आता सांगितला की माहितीची निर्मिती करणे. पण डिजिटल डेटा जर नसेल तर AI काय करणार, काही करणार. आणि ह्याच्यात एक गोष्ट तुम्ही आत्ताच समजून घ्या की AI ला नॉन डिजिटल डेटा अनालाइज करता येत नाही. जो डेटा इंटरनेटवर नाही किंवा जो त्याच्या NVIDIA सर्व्हरमध्ये नाही तो त्यांना अनालिसिस करता येत नाही. मग त्यामुळे त्याच्यावर ते काहीच होऊ शकत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझे वडील सरकारी अधिकारी होते आणि ते टेबल टेनिस असोसिएशनचे प्रेसिडेंट होते.
आणि पण त्यांनी इंटरनेट कधी वापरलं नाही. त्यांनी मोबाईल फोन डम्प इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरलं. आणि मी एआयला विचारलं की वासुदेव शिकारपूर कोण होते, त्यांनी सांगितलं असा माणूस अस्तित्वातच नाही, कारण त्याच्याकडे त्यांचा डेटाच नाही. त्यामुळे ज्याचा डिजिटल डेटा नाही, आता ह्याचा अर्थ लक्षात घ्या की आता मी बँक ऑफ महाराष्ट्राला प्रश्न विचारला की तुमच्याकडे किती वर्षापूर्वीचा डेटा डिजिटल आहे, तर त्याने सांगितलं 8 वर्ष. याचा अर्थ काय की त्याच्या आधीचा जो डेटा आहे तिथं तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये जा, त्यांच्याकडे अजून गोदामात अशा मोठ्या फायली पेपरच्या वगैरे पडलेल्या असतात आणि तो स्कॅन केलं की डिजिटल होत नाही. त्याला ऍक्शनेबल डेटा लागतो, कारण नुसत्या PDF वरनं काही कळत नाही. त्याच्यात जर ऍक्शनेबल डेटा आला तर तो डिजिटल होतो. आणि असे खूप लोक स्कॅन करतायत. ही परिस्थिती हळूहळू बदलते, पण भारतासारख्या खंडप्राय देशात हे अशक्य आहे. त्यामुळं एक आपल्याकडे आहेर आणि नाहीरे असं आहे. तुम्ही असं साधारण बघा, 20व्या शतकातली माहिती ही नॉन डिजिटल आणि 21व्या शतकात हे सुरू झालं. विशेषतः 2010 नंतरची माहिती डिजिटल आहे. तर डिजिटल डेटा घ्यायचा, मग त्याचे अनालिसिस करायचं, मग त्याच्यावरनं ट्रेंड्स तयार करायचे आणि मग जर तर हे एक गोष्ट झाली. पण जर तर जरी नसलं तरी तुमच्या अनुभवावरनं, आणि अनुभव म्हणजे मशीन लर्निंग, तुम्हाला माणूस विचारणार नाही हे काय, तुम्हीच सांगायचं आपण मला असं वाटतं असं होईल, तू असं करायची अनेक उदाहरणं आहेत आणि ती आपण बघूया. नेक्स्ट. या सर्व क्षेत्रात एआय वापरलं जातं इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये, आणि त्यामुळे हे एक अतिशय उत्कृष्ट करिअर आहे. आणि असं कुठलंच क्षेत्र नाही की जिथं एआय वापरलं जात नाही. ओके, नेक्स्ट वन. आता मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग म्हणजे काय? आता तुमच्यापैकी जे लोक जीमेल वापरतात त्यांना याचा अनुभव 6 वर्षापूर्वीपासून आला असेल. काय होतं, तुम्ही जीमेल वापरता, तुम्ही 2 शब्द टाईप करता, मग तो पुढचे 2 शब्द आपोआप देतो आणि बरेच वेळा तुमचं वाक्य पूर्ण करतो. आता हे जे आहे त्याला मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय? अनुभवावरनं तो तर्क लावतो की ह्या माणसाने हे 2 शब्द टाईप केले म्हणजे पुढचे 2 हे असू शकतील, आणि हे त्याला अनुभव कुठून येतो, तर त्याने अशा लाखो लोकांची अशी सेंटेन्सेस किंवा वाक्प्रचार बघितले, त्याच्यावरनं हा अंदाज असतो. आता ह्याच्या पुढची पायरी आपण जनरेटिव्ह एआय मधनं बघू की जीमेलची गरज नाही, त्या जनरेटिव्ह एआयला नुसतं सांगितलं की असं असं लेटर मला ड्राफ्ट करून दे, की तो तुम्हाला 99% ॲक्युरेट लेटर तयार करून दे. नेक्स्ट वन. आता हे जे तंत्रज्ञान आहे त्याला म्हणतात कोलॅबरेटिव्ह रोबोट्स. आता यंत्रमानव फक्त नाही, पण असं तुम्ही बघा की IoT हे रोबोट्स एकमेकांशी बोलतात, म्हणजे मानवाचा संबंधच नाही. एक रोबो दुसऱ्या रोबोला डेटा पाठवतो, आणि हे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स मध्ये होतं. एका प्रोडक्शन लाईनवरचा रोबो दुसऱ्या प्रोडक्शन लाईनच्या माणसाला सांगतो की माझं काम झालं, आता तू क्वालिटी चेक कर. हे जे पूर्वी मानव करायचा हे आता कोबोट्स करतात, आणि याला IoT तंत्रज्ञान उपयुक्त आहे. आणि याच्यामध्ये एक तोच उपदेवापी माणूस जो तुम्हाला मी सांगितला, तो याच्यावर खूप काम करतो. आणि त्याची अशी धारणा आहे की, आणि तुम्ही त्याच्या माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे ट्रम्पला की तो पुढच्या 3 वर्षात 1000 रोबोज तयार करेल विथ ह्युमन स्किन. आता कसं वाटतं की रोबो म्हणजे यंत्रमान, म्हणजे तुम्हाला कळतं की हा यंत्र आहे, पण त्याला जर मानवी कातडी लावली आणि तुम्ही ज्या म्हणता भावना वगैरे, त्याला थोड्याशा भावना पण शिकवल्या, त्यांनी तर त्याच्या पुढे जाऊन त्याचं म्हणणं आहे की मी गर्भाशय पण देईल आणि महिला रोबोट्स तयार करेल. आणि त्याचं म्हणणं आहे की या महिला रोबोटशी सर्व पुरुष लग्न करू शकतील, कारण ती सगळं ऐकेल, सर्वसामान्य बायकोसारखं नाही. तुम्ही जे म्हणाल ते ऐकेल, गर्भधारणा पण करेल. आणि ह्याच्या बाबतीत मी त्या मस्कच्या विरुद्ध आहे, कारण तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध काही करायचा प्रयत्न केला तर त्याचा नाश होतो. तुम्ही कुठलाही जेम्स बॉन्डचा सिनेमा आठवा, त्या प्रत्येक जेम्स बॉन्डच्या सिनेमाला ते विलन असतो जो असं मस्क सारखं काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, आणि शेवटी एक जेम्स बॉन्ड येतो आणि त्याला ठोकतो. तर आता मी फक्त जेम्स बॉन्डची वाट बघतोय, आणि आपल्या देशात असलं काहीतरी त्यांनी करायचा प्रयत्न केला तर त्याला बरोबर तो लाईनीवर आणेल. नेक्स्ट. आता खरा हा आपला मुद्दा आहे, चॅटबॉट्स. आणि हे चॅटबॉट्स पूर्वी होते, पण ChatGPT 4 1.5 वर्षापूर्वी आलं आणि ते एकदमच रिव्होल्युशनरी झालं, कारण ते ओपन AI नावाच्या एका कंपनीने तयार केलं, आणि ती कंपनी नंतर मायक्रोसॉफ्टने विकत घेतली. आणि आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्याच क्षेत्रासारखं आहे, 2 लॉबीज आहेत, एक इंडिया आघाडी आणि तुमची भाजप. तसंच आहे आमच्याकडे, एक मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड आणि एक गुगल वर्ल्ड.
आणि हे दोन एकमेकांच्या विरुद्ध असतात. आणि एकदा काहीतरी मायक्रोसॉफ्टने केलं की गुगल त्याच्यावर काहीतरी करायचा प्रयत्न करत, गुगलने काहीतरी केलं की मायक्रोसॉफ्ट. तर आता हे लक्षात ठेवा की ChatGPT-4 आणि मायक्रोसॉफ्ट बिंग हे एकत्र आहेत मायक्रोसॉफ्ट लॉबीतले. आणि गुगल वाट बघत बसत नाही, त्यांनी एक जेमिनी नावाचा एक त्याचा चॅटबॉट आणलेला आहे. पूर्वी त्याचं नाव बार्ड होतं, मग त्यांनी आता जेमिनी केलं. आणि जेमिनी आणि ChatGPT-4 मी दोन्ही वापरतो. त्याच्यामध्ये 1-2% फरक आहे. आणि जेमिनी काही बाबतीत श्रेष्ठ आहे, कारण गुगल स्वतःच्या चॅटबॉटला लेटेस्ट डेटा देतं आणि ते त्याने त्या बाबतीत ते हुशार आहेत. आणि ते इतर लोकांना जुना डेटा देतात, म्हणजे लेटेस्ट डेटा देत नाही. त्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ इंटरप्रिटेशन रिमेन्स लो, पण त्याला लेटेस्ट डेटा मिळत नाही. नंतर एक आलं तर तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की मी दीपक शिकारपूर, मी कोबॉल प्रोग्रामर होतो बरोजमध्ये. त्यावेळेला आम्हाला एक युजर नेम द्यायला लागायचा, तर ते माझ्या नावाच्या शॉर्ट फॉर्ममध्ये मी दीपशिक म्हणून दिलं. आणि ते चायनीज कुठल्या तरी माणसांनी शोधलं आणि त्यांनी ह्याच नावाने एक चॅटबॉट आणलेला आहे दीपशिक म्हणून. तर मी त्याच्यावर आता मला किती सल्ला घेतो की मी त्याला दावा लावू शकतो का की तू माझी आयडेंटिटी चोरली. मी काय करणार नाही, पण मी सांगितलं. आणि आपला उपद्व्यापी माणूस काही गप्प बसलेला नाहीये, त्याने ग्रोप 3 नावाचा अजून एक स्वतःचा चॅटबॉट आणला तो ह्याचा. तर असे अनेक चॅटबॉट्स आहेत, म्हणजे मी फक्त 4 नावं दिली. त्यातलं ChatGPT-4 आणि जेमिनी पहिले 2 जे आहेत ना, त्यांचा मार्केट शेअर 80%, बाकी सगळे मिळून 20%. आणि आता तुम्हाला मी सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्हाला या AI वगैरे सगळं करायचं ना, तुम्ही हे 2 फुकट चॅटबॉट जनरेटिव्ह AIचे ताबडतोब डाउनलोड करा तुमच्या प्ले स्टोरवर. हा आजचा तुमचा टेक अवे. एवढं तुम्ही केलं की झालं, पुढं तुम्हाला फारसं काही करायची गरज नाही. आणि तुमच्यापैकी मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही व्हॉट्सअपचा क्लास लावला होता असं आहे का कोणी? कारण पुण्यात सगळ्याचे क्लासेस असतात. आता मी नावं घेत नाही, पण असं मी ऐकलं की एकाने शेण कसं खायचं ह्याचा पण क्लास काढला. असं होऊ शकतं, पुण्यात काही अशक्य नाही. पण व्हॉट्सअपचा क्लास नव्हता आणि सगळे लोक आपोआप शिकले. तुम्ही डाउनलोड केलं आणि स्वतः शिकला. आता त्या व्हॉट्सअपने सुद्धा एक मेटा नावाचा एक टूल केलेला आहे, किंवा को पायलट आहे मायक्रोसॉफ्टचं. तर हे सगळे टूल्स उपलब्ध आहेत, ती तुम्ही वापरायला लागा, कारण त्यांनी तुमची उत्पादकता वाढते. जी गोष्ट करायला तुम्हाला पूर्वी 1 तास लागायचा ती तुम्ही 10 मिनिटात करू शकता. याची आपण काही उदाहरणं बघू. नेक्स्ट. आता NLP वर ही चॅटबॉट्स काम करतात. चॅटबॉटचा अर्थ काय की ते तुम्हाला 3 माध्यमांतून तुमच्याशी संपर्क साधतात. एक म्हणजे व्हॉट्सअप सारखं टेक्स्ट, दुसरं म्हणजे ध्वनी म्हणजे ऑडिओ, आणि तिसरं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि या जनरेटिव्ह AI मध्ये ही तिन्ही टूल्स आहेत. आणि मी काय व्हिडिओ वगैरे वापरत नाही, कारण तो माझा व्यवसाय पण नाही आणि छंद पण नाही. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे डीपफेक व्हिडिओ पण तयार, म्हणजे जी गोष्ट घडलीच नाही ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतात आणि बरेच वेळा या गोष्टी तयार होतात. पण त्याची क्वालिटी आणि त्याचा दर्जा हा अतिशय वेगानं वाढत चाललेला. मी 1.5 वर्षापूर्वीची चॅटबॉट्स आणि तेच प्रश्न तुम्ही त्यांना विचारले तर वेगळी उत्तर आहेत. फक्त जाता जाता एक गोष्ट सांगतो की तुमच्या मनात एक प्रश्न आहे ना की चॅटबॉट माणसाचं काम घेईल का, तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. आपल्या मराठीमध्ये एक आहेर नावाचा शब्द आहे ना. हा, मग मला एका माणसाने पत्रिका पाठवली होती लग्नाची, आणि त्याने असं लिहिलं होतं की आपली उपस्थिती हाच आहेर, आणि पुढं वाक्य तो आहेर आणू नये. आता मी त्या जेमिनीला आणि ChatGPTला प्रश्न विचारला की मी या लग्नाला जाऊ का, तर त्याने मला बोलवलंय का नाही, तर त्याने मला उत्तर दिलं की मला हे सांगता येतं. तर तेवढा तो अजून मॅच्युअर झालेला नाही. आणि अजून एक उदाहरण, मी गेले दर 3 महिन्याने हा प्रश्न मी जेमिनी आणि याला ChatGPT-4ला विचारतो, आणि त्या दोन्हीही गोष्टी आत्ता इथं आहोत तिथनं 500 मीटरवर आहे. इथं 2 रेस्टॉरंट्स आहेत, निसर्ग आणि समुद्र. निसर्गामध्ये काय मिळतं? मासे. समुद्रात काय मिळतं? इडली डोसा. उलट पाहिजे ना ते, तुम्हाला समुद्रात मासे मिळायला पाहिजे आणि निसर्गात शाकाहारी अन्न मिळायला पाहिजे. आता हे मी याला विचारतो की असं का, त्याचं उत्तर मला हे सांगता येत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की पुणेकर मेंदू हा AIच्या खूप पुढचा आहे, आणि पुणेकरांच्या पुढं AI हतबल आहे, काही कधीही जाऊ शकणार. नेक्स्ट वन. याची इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स अनंत आहे. कस्टमर सर्व्हिस मध्ये तर खूप आहेत. तर तुम्ही AI वापरलं तर तुम्ही जी गोष्ट आता करता, तुम्हाला माणसं लावायची गरज नाही. तो प्रॉस्पेक्ट शोधतो, त्यांना चांगली सेवा देणं, त्यांना कम्युनिकेट करणं, न्यूज लेटर्स करणं, आपल्या व्यवसायात जी गोष्ट घडते, किती छोटा व्यवसाय असेल,
पण सर्व ग्राहकांना पटपट माहिती देणार. यासाठी पूर्वी लोकांना फोन करा, मग त्या ईमेल पाठवा. या ठिकाणी जनरेटिव्ह एआय इज अ बिग बूस्ट. आणि या क्षेत्रात त्यामुळे बेकारी नक्की येईल की हे काम जी लोक करत होती, म्हणजे मेल ड्राफ्ट करणं, पाठवून देणं, हे करणं, ही 10 लोक लागत असेल तर आता 1-2च लागतील. आणि ती लोक एम्पॉवर करा. म्हणजे आता तुम्ही जे उदाहरण दिलं, युरेका फोर्ब्सनी हे 12 वर्षापूर्वी धारावीच्या स्लम्समध्ये केलं. त्यांनी व्हॅक्युम क्लिनर्स आणले, वॉशिंग मशीन्स पण होती. आणि मग त्यांनी काय केलं, त्या भागात ज्या मोलकरणी होत्या त्यांना ट्रेन केलं की तुम्ही हे वापरा. आणि मग त्या मोलकरणी जेव्हा मालकाकडे गेल्या तेव्हा त्या मालकीने म्हणाल्या, तुमच्याकडे वॉशिंग मशीन नाही, तुम्ही नाही काम करणार तुमच्याकडे, कारण ती प्रोडक्टिव्हिटी बूस्टर आहे. तुम्ही आता तुम्ही बघा, लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांनी तो झुंबा का काहीतरी नाव होतं, त्याचं काय होतं नाव होतं, रोबोट होतं काहीतरी होतं, त्याचं नाव विसरलो मी, रुंगा का असं काहीतरी होतं, रुंबा का काहीतरी होतं, रंभा वगैरे काहीतरी होतं, का रंभा ही अप्सर आहे होतं. आता तो जो रोबो होता तो मी पण घेतला, आम्ही तो वापरला, पण शेवटी काय आम्ही मोलकणीलाच आलो ना, मेड्सवर आलो परत. मग माझं म्हणणं काय की तुम्ही जर त्या मेड्सला ही टेक्नॉलॉजी शिकवली तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे ते काम जी व्यक्ती 1 तासात करत होती ती जर अर्ध्या तासात करू शकली तर ती अजून जास्त काम करू शकेल. असा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर खूप सकारात्मक गोष्टी घडतील. मार्केटिंगमध्ये, विशेषतः डिजिटल मार्केटिंगमध्ये एआय इज ग्रेट आहे. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ट्रेंडिंग करणं, एखादी गोष्ट कोणीतरी करत असतं, तुम्हाला सांगतो की या तुमच्या उत्पादनाला हा माणूस किंवा ही कंपनी जास्त चांगली पार्टनर आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षणात तर एआयचा प्रचंड फायदा. आणि विद्यार्थ्यांना जर सेल्फ लर्निंग करायचं असेल तर जनरेटिव्ह एआय सारखं मोठं टूल नाही. आणि बरेच वेळा अनेक विद्यार्थी शिक्षकाचा दर्जा तपासण्यासाठी एआय वापरू शकतात की आपला जो माणूस सांगतोय तो खरंच त्याला किती ज्ञान आहे. कारण जर विद्यार्थ्यांनी खरंच ठरवलं, हा प्रयोग वेलिंगकर इन्स्टिट्यूट मुंबईने 12 वर्षापूर्वी केला होता. ते काय करायचे की उद्या तुमचं जे काही लेक्चर्स आहेत त्याच्या पीपीटी फाईल्स ते विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी पाठवायचे आणि त्याला म्हणायचे की तुम्ही स्टडी करा आणि जो शिक्षक येईल तो फक्त चर्चा करेल, तो तुम्हाला असं तात्यापंतोजी मॉडेलनी शिकवणार नाही. आणि हा अतिशय यशस्वी झालेला प्रयोग. शिक्षणातला अजून एक प्रयोग तुम्ही गुगल करा. 1 वर्षापूर्वी केरळमधल्या एका शाळेने रोबोट टीचर आणला आणि ती लेडी टीचर होती आणि ती अतिशय सुंदर दिसणारी होती. आणि त्या रोबोट टीचरशी बोलायला विद्यार्थ्यांची चढावड असायची, तर तिला सगळेच विषय शिकवायला यायचे. आता आपलं पारंपरिक मॉडेल कसं आहे की एक शिक्षक येतो, एक विषय शिकवतो. रोबोट टीचरला असं काही नाही, ते काही शिकू शकतो. त्यामुळे एक गोष्ट घडली, त्यांनी प्रयोग केला 8 महिन्यानंतर. तर त्या रोबोटशी प्रश्न विचारायला म्हणून विद्यार्थी घरी जाऊन शिकायचे, होमवर्क करायचे आणि क्युरिओसिटी करायचे. आता उद्याचा प्रश्न विचारण्यासाठी ते 25 पानं वाचायचे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारला. तर हा त्याच्यातला सकारात्मक भाग आहे. त्यामुळे जर शाळेने 20% रोबो टीचर आणि 80% शंका समाधान करणार, माझं असं वैयक्तिक मत आहे की अजून एक काही वर्षानंतर पारंपरिक शिक्षक ही कल्पना कालबाई आणि शिक्षक रोबो जे काम करू शकणार नाही ते म्हणजे काउन्सिलर आणि मेंटर्स. कारण शिक्षकाकडे एक गोष्ट जी आहे ती अनुभव नावाची गोष्ट आहे, ती रोबोकडे नाही. तर ह्याची सांगड जर आपण योग्य घातली तर रुटीन शिक्षण हे रोबो करेल, पण त्याचा सकारात्मक उपयोग, त्याचं ऍप्लिकेशन अल्युमिनियशी मी कनेक्ट करतो, अशा सगळ्या गोष्टी हे पारंपरिक शिक्षकांना करायला लागणार. आरोग्य क्षेत्रात पण हे IBM वॅटसन नावाचं टूल आहे. त्याने अमेरिकेतल्या निम्म्या फिजिशियनचा धंदा केला. आता सुद्धा अनेक फिजिशियन डॉक्टर पुण्यातले सांगतात की माझ्याकडे जो पेशंट येतो तो एक गुगल ओपिनियन घेऊनच आलेला असतो आणि मग त्याला सगळं माहिती असतं, मला काय होतंय, काय औषध घ्यायला पाहिजे, आणि तो फक्त व्हेरीफाय करतो. म्हणून एका डॉक्टरनी बाहेर बोर्ड लावलेला आहे की माझ्याशी गुगल ओपिनियन आणायचं नाही, काय बोलायचं नाही, मी जे म्हणतो ते करा. आता हा थोडासा वादाचा मुद्दा आहे आणि मला त्यात पडायचं नाही की कोण महत्वाचा, पण भारतासारख्या देशामध्ये जिथे पेशंट डॉक्टर रेशो हे खूप वीक आहे. आपण शहराचा विचार सोडून द्या, पण ग्रामीण आणि दुर्गम भागात खूप कमी डॉक्टर्स आहेत. तर ते जे काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आहेत त्यांना एम्पॉवर करण्यासाठी एआय इज अ ग्रेट टूल. म्हणजे एक कुणीतरी पेशंट आहे, मग तिथं त्या आरोग्य केंद्रात तुम्ही जर व्हिडिओ कॉन्फरन्स सोय केली आणि एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं की तुम्ही यांना सपोर्ट करा, त्याला पूर्वी टेलिमेडिसिन नाव होतं, हे तंत्रज्ञान तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतं. मग त्या पेशंटला पुण्यात आणायची गरज नाही, 50% पेशंट तिथंच ट्रीट होऊ शकते. नेक्स्ट. आता या तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक मानवी तंत्रज्ञानाचा फरक काय,
सगळ्यात मोठा फरक म्हणजे 24/7/365 हे AI आणि रोबोट्स रजा घेत नाहीत, ते कधी आजारी पडत नाहीत, त्यांचं डोकं कधीच दुखत नाही. आणि मग आज माझी सासू गेली असलं काही होत, ते चार्ज केलं की काम करतं, डिस्चार्ज केलं की बंद पडतं. हा एक मोठा फायदा आहे. दुसरं म्हणजे AI मुळे पर्सनलायझेशन, म्हणजे ज्या व्यक्तीच्या लेवलला जाऊन ती त्याला माहिती देऊ शकते, जे पारंपरिक शिक्षण पद्धती आणि ह्याच्यात नाही. आपण जर आपलं शिक्षण बघितलं तर ते हेनरी फोर्ड नावाच्या माणसाने 110 वर्षापूर्वी अमेरिकेत एक तंत्रज्ञान आणलं, त्याचं नाव होतं मास प्रोडक्शन. आणि तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल, 40 वर्ष फोर्ड फक्त काळ्या गाड्या बनवतो. आणि त्याचा हा तो थोडासा वेडाच होता. आणि मस्कची ती आधीची आवृत्ती होती की काळाच रंग. त्याचं म्हणणं होतं की गाड्या म्हणजे काळ्याच. अरे तू कोण ठरवणार? पण त्या लोकांनी वापरल्या 40 वर्ष गाड्या. मग नंतर त्यांनी मास प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणली, असेंब्ली लाईन. आणि त्यामुळे काय झालं की किंमत कमी झाली. पण ते तंत्रज्ञान आपण नको तिथं वापरतो, ते म्हणजे शिक्षण. एक वर्ग घ्यायचा, तिथं 70 मुलं कोंबायची, आणि मग एक शिक्षक येतो, तो बडबड करतो 45 मिनिटं. पण समोरचं ऑडियन्स डायव्हर्स आहे, त्यांचे IQ लेवल्स वेगळे आहेत, त्यांची बॅकग्राऊंड वेगळी आहे, तर त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन होतं. त्यामुळं असे असर किंवा अशा लोकांनी शोध लावले की जेव्हा तुमची अशा पद्धतीचं मास प्रोडक्शन मॉडेल सुरू होतं तेव्हा 70% विद्यार्थी डिस्कनेक्ट होतो. जे खूप हुशार आहेत ते जातात, जे खूप ड आहेत ते जातात. आणि मग काही लोक आहेत ज्यांच्या मनात विचार असतात की आता विराट कोहली आणि रोहित शर्मा रिटायर होतील का, तुझा काय संबंध? त्यांचं त्यांना ते बघतील ना. पण हा माणूस हे विचार करतो आणि मग शिक्षणाकडे त्याचं दुर्लक्ष होतं. तर त्यासाठी मास पर्सनलायझेशन त्याचं उत्तर आहे. त्या व्यक्तीच्या लेवलला जाऊन त्याच्या गरजा बघून त्या प्रकारे जर त्याला शिक्षण दिलं, हे AI आणि व्हर्च्युअल मॉडेलमध्ये होऊ शकतं. ते क्लासरूम मॉडेलमध्ये शक्य नाही. आणि नॅचरली त्यामुळे किंमत कमी होते. नेक्स्ट पण उद्योगांना तर हे खूप महत्वाचं आहे. आता अनेक उद्योगांनी AI डिपार्टमेंट्स केली आहेत, AI ऑफिसर्स आहेत, त्यामुळे इथं रोजगार निर्मिती खूप मोठ्या वेगाने होते. पण ते प्रशिक्षण थोडंसं कमी पडतंय, पण होपफुली 2-3 वर्षात हे वाढेल. नेक्स्ट वन. आता हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि उजवीकडच्या लोकांना मी सांगतो की हे तुम्ही आवर्जून शिका. कधी शिका? आजपासून शिका. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? जनरेटिव्ह AI शी संवाद कसा साधायचा. जनरेटिव्ह AI शी जो संवाद साधतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. तो प्रॉम्प्ट जर तुम्हाला व्यवस्थित देता आला तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर मिळेल. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला तर चुकीचं उत्तर मिळेल. तुम्ही अपूर्ण प्रश्न विचारला तर अपूर्ण उत्तर मिळेल. पण जर व्यवस्थित प्रॉम्प्ट दिले तर व्यवस्थित उत्तर मिळेल. याचं तुम्हाला एक उदाहरण काही मिनिटात दिसेलच. आणि मी याच्यावर थोडासा अभ्यास केलाय, त्यामुळे मी बऱ्यापैकी प्रॉम्प्ट देऊ शकतो. मी काय असं म्हणत नाही की मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मधला एक्सपर्ट आहे, पण ज्या ज्या क्षेत्रात त्यांना AI वापरायचं आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रातलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शोधलं पाहिजे. आता तुम्ही जर सर्वजण तुम्ही IT युजर आहात, असं इथं कोणी आहे का की जे कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोन वापरत नाही? असे असेल तर मला सांगा, मी माधुरी त्यांच्या हस्ते तुमचा शनिवारवाड्यावर सत्कार करतो. असा माणूस आणि छावा न बघितलेला माणूस असा आता मला शोधायचा नाही. ते छावाचा काही संबंध नाही. पण मोबाईल फोन किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर न वापरणाऱ्या व्यक्ती अशा कुणी नाही. पण तुम्ही हे करा की मशीन हे आपला शत्रू नाही, तो आपला मित्र आहे. वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लिनर हे आपले शत्रू नाहीत, ते आपल्याला मदत करणारे आहे. असा दृष्टिकोन ठेवा. नंतर जनरेटिव्ह AI हे एकमेव तंत्रज्ञान आहे की जे सर्वसामान्य आणि प्रत्येकाला वापरण्यासाठी निर्माण झाले आहे. ते आवर्जून शिका. नंतर हे जेन AI तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉपवर डाउनलोड करा. तुम्ही जो काय तुमचा व्यवसाय आहे तिथं हे वापरायला लागा. जर प्रशिक्षण असेल तर घ्या, पण नाहीतर स्वप्रशिक्षित व्हा. अभिमन्यूला कोणी पुण्यात पाठवलं होतं का कोचिंग क्लासला? चक्रव्यूह ब्रेकिंग कॉसेल अप्पाबळून चौकात आहे, 6 महिन्याची फी 3000 रुपये, असं काही होतं का? तो आपण शिकला आणि झाला. तर थोडासा अभिमन्यू एकलव्य बाणा वापरा आणि सुरू करा. आता अशा अनेक टूल्स आहेत, पण ही एक साईट चांगली आहे, AIToolsDirectory.com, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या व्यक्तीच्या गरजा आहेत, समजा तुम्ही शिल्पकार आहात किंवा तुम्ही चित्रकार आहात, तर त्या त्या क्षेत्रातल्या टूल्सची तुम्हाला तिथं माहिती मिळेल. आणि ह्या अशा साईट्स पण खूप आहेत आणि ती तुम्ही डाउनलोड करा. 90% फुकट असतात. स्वतः वापरा आणि अनुभव घ्या. आणि मग तुम्ही नंतर अनुभवानंतर लोकांना सांगा की ही साईट चांगली. पण अशा अनेक साईट्स आहेत ज्या तुम्हाला पिक्चर्स काढू शकतात,
जर तुम्ही शिल्पकार असाल तर 3D प्रिंटिंग, AI आणि रोबोटिक या तिन्ही गोष्टी वापरा. तुमच्या व्यवस्थित तुम्ही ड्रॉइंग करा, ते 3D प्रिंटिंगला प्रोव्हाइड करा की तो 3D प्रिंटिंग एक ऑब्जेक्ट तयार करतो. म्हणजे जे काम शिल्पकार करतो ते 80% ॲक्युरसीने, म्हणजे तुम्हाला एक प्रोटोटाईप पटकन मिळतो. तर पूर्वी कसं शिल्प काढायला तुम्हाला वेळ लागायचं, पण जर व्यवस्थित तुम्ही ड्रॉइंग फीड केलं, असे 3D प्रिंटर्स पुण्यात खूप आहेत. म्हणजे मी स्वतः भारत फोर्जमध्ये 20 वर्षापूर्वी बघितलं आणि आता ते अनेक उद्योगात आहे. तर 3D प्रिंटिंगमध्ये तुम्हाला ॲक्च्युअली जे माणूस काम तयार करतो, म्हणजे लेथ मशीन किंवा ह्याची काही गरज नाही, तो डायरेक्ट ऑब्जेक्ट तयार करतो. फक्त ते मास प्रोडक्शनसाठी वापरत नाही. ते एखादा पार्ट तयार करणं, म्हणजे शून्यापासून तयार करायच्या ऐवजी 3D प्रिंटिंग ऑब्जेक्ट्स तयार. नंतर जर तुम्हाला गरज पडली तर प्रोफेशनल सपोर्ट घ्या. तज्ज्ञ पुण्यात खूप आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की पुणे शहर हे तज्ज्ञांचं शहर आहे. तर तुम्ही दगड टाकला तर तो फक्त तज्ज्ञावरच पडतो. त्यामुळे विचारवंत आणि तज्ज्ञ असे खूप आहेत, त्यांची मदत घ्या. आणि एक लक्षात ठेवा की जर तुम्ही AI वापरलं नाही तर तुम्ही डायनोसॉर आहात. आणि AI वापरणारे आणि न वापरणारे असे 2 डिव्हिजन्स काही दिवसांनी तयार होतात. आणि जे नाही वापरतील ते काही बाबतीत कमी पडतात. ओके, नेक्स्ट. सो उजवीकडच्या व्यक्तींना आणि सुजाण पालकांना, ज्यांना आपल्या पाल्यांना खूप यश मिळावं आणि श्रीमंत व्हावं असं किती पालकांना वाटतं जे आहेत इथे पालक? काही तर नाहीच कोणी पालक, एखाद दुसऱ्यांचा हातवर आहे. तर त्यांच्यासाठी या टिप्स आहेत. एक तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ताबडतोब शिका. तुम्ही जर पालक असाल तर आवर्जून शिका. आणि पालक असाल तर मी तुम्हाला बातमी देतो, इथनं एक 2.5 किलोमीटरवर जागा आहे, ज्याला मंडई म्हणतात. तिथं 2 भाज्या मिळतात, पालक आणि चुका. तर त्या खाऊ नका विकत. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिका. नंतर AI स्वतः शिका, आपल्या मुलाबरोबर शिका, एकत्र वापरा, म्हणजे इंटरॅक्टिव्ह लर्निंग. तिसरी, ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचे, जपानी भाषा शिका. पट पट पट. आणि जपानला जा, तिथं 2.5 लाख ओपन जॉब्स आहेत आणि ते वाढतच जाणार आहे. कारण जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे. गेले 20 वर्ष तो देश लोकसंख्या वाढीसाठी झटतोय. आपल्या देशाचं एक्झॅक्ट उलट, दरवर्षी लोकसंख्या कमी कमी होत चालली. आणि आपल्या मोदी साहेबांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी 2017 साली शिंजो आबेला पद्मविभूषण दिलं. शिंजो आबे हे पंतप्रधान. त्यावेळेला मोदींवर टीका झाली की असं काय, आपल्या देशात लोक नाहीत का? पण नरेंद्र मोदी अशी व्यक्ती आहे की ते काय करतात त्याचा अर्थ कळायला 3-4 वर्ष लागतात. पण तेव्हा शिंजो आबे गेला जपानमध्ये आणि मग तो एवढा इंडिया फॅन झाला की त्यांनी सगळ्या पॉलिसी प्रो इंडिया करून टाकल्या. त्यामुळे जपानमध्ये व्हिसा लगेच मिळतो. तिथल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एनरोल लगेच करू शकता. आणि मुंबई टोकियो फक्त 6 तासाची फ्लाईट आहे. आणि ज्या क्षणी टोकियोचं कोथरूड होईल त्या क्षणी आपण जिंकलो आणि ते काही अवघड नाही. आणि आपण ऑलरेडी सिलिकॉन व्हॅलीची सदाशिवपेठ केलेलीच आहे. मी हे 20 वर्षापूर्वी बघितलं होतं. सॅन फ्रान्सिस्कोला मी असा एका लेवलला गेलो, तिथं 6 बिल्डिंग होत्या. तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये फक्त मराठी लोक राहत होते. आठवले, जोशी, पाटील हे सगळे आणि पुण्याचे होते. त्यामुळे आपण सॅन फ्रान्सिस्कोची सदाशिवपेठ केलेली आहे बऱ्यापैकी. पण आपल्याला आता मोठं ध्येय आहे की टोकियोचं कोथरूड करायचं आणि ते आपण नक्की करू शकतो. पण ते झालं तर तुमच्या अनेक जे प्रश्न आहेत, करिअरचं काय, मग इकडे काय होईल, इथं हे बघा ओपन ऑपॉर्च्युनिटी आहे. ती मानसिकता ठेवा. आणि जपानी आणि ट्रम्प मध्ये फरक आहे. ट्रम्पला तुम्ही नको आहात, UK मध्ये पण तुम्ही नको आहात, कॅनडा तर आपला शत्रूच आहे. त्यामुळे हे 3 देश गेले. राहिलं काय, आता लुक ईस्टवर्ड्स. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असाल तर तैवान किंवा कोरिया. बाकी सर्वांना जपानमध्ये वेलकम. टीचर्स घ्या, नर्स घ्या, तुम्ही जे काही आहात आयुष्यात त्या प्रत्येकाला जपानमध्ये जॉब्स. त्यामुळे हा एक बूस्टर डोस आहे. ज्यांना करिअरची कोविड व्हॅक्सिन ही जपानी भाषा आहे. फक्त तिथे एकच नियम आहे, तुम्हाला भाषा यायला पाहिजे. जर तुम्ही N4 किंवा N3 सर्टिफाईड झालात की तुमचं जग बदललं. पण असं जर तुम्ही व्यक्ती असाल, मी जपानी भाषा शिकलो, मला सगळं येतं, पण मी पुण्यातच आहे, मग गडबड आहे. तुम्ही योग्य त्या गोष्टी करायला पाहिजे, त्या सिक्वेन्स मध्ये व्यवस्थित जा. आणि जर तुम्हाला टेक्नोक्रेट व्हायचं असेल तर मला नंतर वेगळं भेटा, कारण त्याला पायथॉन आणि अशा अनेक गोष्टी आहेत. प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायला लागतील. फक्त नॉर्मल कोडिंग, हे जे लोक आहेत विद्यार्थीगण, कोडिंग शिकायची काही गरज नाही. ChatGPT-4 अप्रतिम कोड देतो. 2 महिन्यापूर्वी ChatGPT-4ने आपली UPSC क्रॅक केली होती. 96% बरोबर उत्तर दिली. त्यामुळे आता आपल्या असेसमेंटच्या कल्पना पण बदलायला पाहिजे. पारंपरिक रुटीन प्रोग्रामिंग कोडिंग याला काय अर्थ नाही. म्हणजे जे पालक म्हणतात विद्यार्थ्यांना आपण कोडिंग शिकवू, तू कोडर होईल,
माझ्या मते प्रोग्रॅमर ही जमात हळूहळू नष्ट होणार. सोल्युशन आर्किटेक्ट इज रिक्वायर्ड, नॉट प्रोग्रॅम. लोकांच्याकडनं काम करून घेणं, मॅन मॅनेजमेंट, थोडीफार रोबो मॅनेजमेंट. पण नुसतं मी आलो कोड केलं. मी जसं 40 वर्षापूर्वी कोबोल प्रोग्रॅम होतो. आम्ही काय करायचो, आम्हाला स्पेसिफिकेशन यायची, आम्ही रोज एक 40 लाईन्स लिहायचो, मग ते टेस्ट करायचो, मग ते प्रूव्ह करायचो. हे सगळं जवळजवळ बंद आहे आणि त्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वर्क एक्सपिरियन्स, इंटर्नशिप. पुण्यामध्ये 2000 जास्त स्टार्टअप्स आहेत. तिथं तुम्ही 10वी नंतर प्रत्येकाने जर्मन मॉडेल हे शिका. तिथं व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे लर्न अँड अर्न जे पुणे विद्यापीठात काही लोकांना मिळतं, ती आता व्यावहारिक प्रत्येकाची गरज. पूर्वी असं वाटायचं की ज्यांची आर्थिक स्थिती खराब आहे त्यांच्यासाठी आहे, असं नाही. तुम्हाला स्वतःच्या अनुभवासाठी हे करायचं आणि ते आपल्या DNA मध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. खूप सर्टिफिकेट्स आहेत. आता मी हे सगळे देत नाही आणि माझी PPT यांच्याकडे आहे. यातली कुठलीही गोष्ट माझी कॉपीराईट नाही, तुम्ही त्यांच्याकडनं घ्या आणि मला काही याच्यात ऑब्जेक्शन नाही. खूप सर्टिफिकेशन्स आहेत. मायक्रोसॉफ्ट अजूर आहे, गुगल आहे, महाराष्ट्रात पण आहेत. काही MIT सारख्या लोकांनी AIML चे कोर्सेस पण केलेले आहेत. शिका. फक्त एक लक्षात ठेवा, आमच्या इंडस्ट्रीमध्ये सर्टिफिकेशनला महत्व आहे. तुम्हाला येतं याला अर्थ नाही, पुरावा काय, प्रमाणपत्र. त्यामुळे अशा प्रमाणपत्रांची भेंडोळी तुम्हाला गोळा करायची, तरच तुम्ही यशस्वी व्हा. नेक्स्ट वन. खूप करिअर्स आहेत पुढच्या 2 वर्षात, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. AI ने जॉब लॉस नक्की होणार, रिपिटेटिव्ह जॉब जाणार, पण नवीन जॉब पण तयार. आणि हे जगाच्या अंतापर्यंत राहणार. 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पुण्यात यायचो, मी लहान असताना, तेव्हा आम्ही स्टेशनवर उतरायचो, तेव्हा बाहेर टांगे असायचे. आम्ही टांग्यातनं प्रवास केला. मी सांगलीला असताना आमच्या शाळेत टांगा घेऊन जायचो. मग टांगे गेले, मग काय झालं, रिक्षा आला. तुम्ही हा प्रश्न कधी विचारला का की टांगेवाल्यांचं काय झालं? टांगेवाले बेकार झाले? झालंच. मग जे टांगेवाले रिक्षावाले झाले ते चढले. मग ज्याला रिक्षा नाही जमली ते दुसरं काहीतरी करतात ना. हेच तंत्र आहे. तुम्हाला हे माहितीये का, मी जेव्हा 85 साली प्रोग्रॅमिंग सुरू केलं, 86 साली आपल्या देशात राष्ट्रीयकृत बँकांनी संप केला होता, कॉम्प्युटर्स नकोच म्हणून. आणि तो संप ठीक आहे, तो मिटला. पण ज्यांनी संप केला त्यांची सगळ्यांची मुलं IT मध्ये. आणि आता तुम्ही मला एक बँक दाखवा की जिथे कॉम्प्युटर नाही. त्यामुळं अशी भीती अजिबात नाही. या सर्व प्रकारचे करिअर्स आहेत, रिसर्च मध्ये पण आहे. फक्त या AI मुळे काय होतं की PhD करणं खूप सोपं आहे. आता मी PhD केली, मला 4 वर्ष लागले. खूप आम्हाला कष्ट करायला लागले, हा सर्च करा, इकडे वाचा, ते वाचा. आता AI मुळे ती प्रक्रिया सोपी होणार आहे आणि प्लगरिझम येणार आहे. मी आता माझी कुलगुरूंबरोबर 3 दिवसांनी मीटिंग आहे की असं AI टूल पुणे विद्यापीठाने डेव्हलप करायची गरज आहे की हे ज्या विद्यार्थ्यांनी जो रिसर्च केलाय तो स्वतः केलाय का AI मधनं केलाय, हे डिफरन्शिएट कसं करायचं याच्यावर काहीतरी करायची गरज आहे. खूप AIचं अडॉप्शन वाढणार आहे सगळीकडे. त्यामुळे तुम्ही आज योग्य ठिकाणी आलेला आहात. AI सर्व तंत्रज्ञानात एकत्रित होईल आणि आपल्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही जे लोक गुगल मॅप वापरता हे तुम्ही AI वापरता कळत नकळत. मी आता एक्सप्रेस वेवर वापरतो गुगल मॅप. जेव्हा जातो तेव्हा दुपारी 1 वाजता जेव्हा वापरतो तेव्हा माझ्या कळत नकळत उजवीकडे रेस्टॉरंटच्या ऍड्स यायला. आता हे काही मी मागितलं नव्हतं, पण तो मला सांगायचा प्रयत्न करतो की आता इकडे जेवायची गरज आहे. तर मी कायनेटिकच्या बोर्डवर आहे. आम्हाला एका माणसाने प्रेझेंटेशन दिलं की जेव्हा चार्ज बॅटरीचा तुम्ही गाडी चालवताय EVची आणि 10% खाली येतं तेव्हा तो सारखा तुम्हाला मागा लागतो की आता चार्जिंग स्टेशन जवळ आहे. उजवीकडे चार्जिंग स्टेशन असेल तर त्यांनी आम्हाला टेक्नॉलॉजी सांगितली की तो आपोआप तिकडे घेऊन जाईल. तुम्ही काहीच करायची गरज नाही. थोडंसं ड्रायव्हरलेस कार आहे, कारण मला चार्ज व्हायचा आहे. त्यामुळे तुम्ही विसरू नका. नेक्स्ट वन. इश्यूज खूप आहेत, त्याच्यावर खूप चर्चा करायला नको, पण फेक कंटेंट पण होते. माझं तुम्हाला म्हणणं आहे की AI वर अंधविश्वास ठेवू नका. AI म्हणजे देव नाही, ते मानवनिर्मित तंत्रज्ञान आहे. तो एक असं आपण समजा की तो एक ओपिनियन आहे, पण ते काही ब्रह्मवाक्य नाही. ती भगवद्गीता नाही, ती कोणीतरी रिसर्च केला आणि भगवान कृष्णाने लिहिलेली भगवद्गीता नाही. त्या एका व्यक्तीने केलेली. आणि ह्याच्यात सुद्धा इश्यूज घडलेले आहेत. 2 महिन्यापूर्वी अमेरिकेत 2 आत्महत्या झाल्या. दोन्हीची कारणं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे ChatGPT ऐकलं त्याची जी पेरेंट कंपनी आहे OpenAI, तिथं एक रिसर्चर काम करत होता आणि त्याचं त्या टॉम ऑल्टमनशी भांडण सुरू होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की तू आणि आपण कॉपीराइटेड डेटा वापर, जे अमेरिकन कायद्यानुसार गुन्हा आहे, तर हे करायला नको.
पण रॉंग आउटपुट त्याला सांगितलं की जर आपण कॉपीराइटेड डाटा वापरला नाही तर आपलं क्वालिटी ऑफ आउटपुट विल बी लो, मग आपलं टूल कोणी वापरणार नाही. हे त्यांचं भांडण झालं. शेवटी अशा ठरायला गेलं की त्या माणसाने आत्महत्याच न्यूयॉर्कमध्ये. दुसरी गोष्ट, एक मुलगी होती साधारण एक 18-19 वर्षाची. अमेरिकेत एक असतं की लोकसंख्या कमी आहे, त्यामुळं तिथं आपल्या देशाचे मोठं बरंचतं ही जॉईंट फॅमिली सिस्टीम. ती सिस्टीम तिकडे नाही. त्यामुळे घरात आजी आजोबा वगैरे काही नसतं, आई वडील पण कधी कधी नसतात. आणि मला एकाने सांगितलं होतं, अमेरिकेत मी अनेक वेळा जातो, तिथं कधीही विचारायचं नाही की हाऊ इज युअर फॅमिली, पण त्याचं उत्तर कॉम्प्लिकेटेड असतं. कारण एखाद्या बाईची 4 लग्न झालेली असतात, एखाद्या पुरुषाची 4 झातात, मग त्याला पहिल्या बायकोपासून 2 दिलं, मग हाऊ इज फॅमिली माझं उत्तर किती कॉम्प्लिकेटेड असतं. त्यामुळे हा प्रश्न कधीही विचारायचा नाही. पण झालं असं की एका मुलीचं चॅटबॉट बरोबर रोज संवाद व्हायचा. आणि मग शेवटी तो चॅटबॉटचं असं असतं की तुम्ही जितका संवाद कराल ना, तो आपणून तुम्हाला खूप गोष्टी सांगतो, कारण त्याला मशीन लर्निंगने अनुभव येतो. मग एकदा असंच बोलता बोलता त्या चॅटबॉटने त्या मुलीला सांगितलं की तुझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, असं गमतीने सांगितलं. तर त्या मुलीने सिरियसली घेतलं आणि तिने आत्महत्या केली. आणि तिने लिहून ठेवलं की माय चॅटबॉट हॅज टोल्ड मी माय लाईफ हॅज नो मिनिंग, सो आय एम कमिटिंग सुसाईड. तर हे असे पण प्रश्न आहेत, तर असं तुम्ही अजिबात करू नका. आणि इथंच माधुरी ते तुमच्या पक्षाला जरा सांगा की कायदे खूप करायची गरज आहे आणि सक्षम पण करायची गरज आहे. आणि अशा आपल्याकडे काय होतं की फेक व्हिडिओ लोक तयार करतात, पण जे करतात त्यांना शिक्षाच होत नाही. आणि जरब बसणारी शिक्षा झाल्याशिवाय हे उपद्व्याप थांबणार नाही. आणि युजर्सना डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की एआय काय आणि मानव काय, याच्यातला फरक करता आला पाहिजे. आणि कृपया याच्यावर विश्वास ठेवू नका. एआयला आपला असिस्टंट म्हणून ट्रीट करा, आपल्याला ती रिप्लेसमेंट नाहीये. आणि मानव त्याला खूप ऍड करू शकतो. पुढं नेक्स्ट वन. आता हे मात्र तुम्ही जरूर वाचा, प्रत्येक एक ओळ महत्वाची आहे. आणि ही याचा कवी मी नाहीये. ChatGPT-4 आणि माझे काही प्रॉम्प्ट्स आहेत हे मी मान्य करतो, पण 99% गोष्टी ChatGPT-4 तुम्हीच वाचा माधुरी, तुमच्यावरच कविता आहे. रत्न जीवनातील गोडवा दाखवला लक्ष प्रकाशमय. लख मला लक्ष वाटलं ते लख आहे. समाजकार्याचं ठरलेला पद, बालरंजन केंद्राची संस्थापिका, सखर सर्कस स्कूलचे संस्थापक, अनमोल अशी तिची छाप. दौंडच्या लहानच्या गावात गेलं बालपण, श्रीराम यांचे मार्गदर्शन. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता का ते माहिती नाही मला, पण ठीक आहे, तुम्ही एकमेकांना करता. जीवनाचे ते गोड लहान वयात अनेक कठीण प्रसंग. आता हे मला कळलं नाही, यायला कसं कळलं की तुमचं लहानपण कठीण होतं वगैरे, कुणाला. पण कधीही न वाचलेली यशाची छाया वाढवलेली, मोदीजींना भेटण्याची मिळाली अनमोल संधी, हे त्याला कसं कळलं मला कळलं नाही. बहुतेक मोदींनी त्याला सांगितलं असं. जनतेच्या हृदयात लोकप्रिय आहे, बरोबर आहे की नाही, अतिशय लोकप्रिय. तिच्या कार्यात एक तेज आणि स्फूर्ती, ती एक आदर्श आणि एक प्रेरणा. शरीरात एक ध्येय, हृदयात एक स्वप्न, कठोर परिश्रमाने बनली महामानव, समाजाच्या सर्वांगीण विकासाची ताकद. शेवटचं वाक्य बघा, या काय म्हणतंय, माधुरीताईंचं भविष्य महापौर मंत्री होईल लवकर. हे एआयचं म्हणणं आहे. आता माझ्या मनात त्याच भावना आहेत, पण एआयने पण ते व्हॅलिडेट केलं की हे बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना विश्वास आहे ना याच्यावर? चला नेक्स्ट वन. तर हे लक्षात ठेवा की एआय अशा गमती जमती टाइमपास साठी खूप आहे. मी गेले 2 महिने नुसते बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी विशेष पाठवणं बंद केलं. मी माझं आता एक कामच असतं, रात्री उद्याचे बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी शोधायचे. अशा 6 ओळीच्या. आता मी एका गुजराती कपलला गुजरातीतनं पाठवलं, ते वेळेच झालं. त्याचा मला फोन आला, दीपक तू गुजराती कधी शिकलास? म्हटलं मला शिकायची गरज नाही, माझ्याकडे ChatGPT-4 आहे. पण तुम्हाला मानवी संबंध तुमचे वाढू शकते. पण एक लक्षात ठेवा की सडनली तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आणि सारखे तुम्हाला शेर, शायरी आणि कविता पाठवायला लागली, तर त्याचं गुपित हे ChatGPT-4 आहे. ती व्यक्ती नाहीये हे लक्षात ठेवा. पण थोडे जर शब्द तुम्ही इकडे तिकडे केले, आणि मी आता इथे तुम्हाला गुपित सांगतो की हे सगळं एका पत्रकाराला 2 महिन्यापूर्वी शिकला. आम्ही दोघं प्रवास करत होतो आणि 3 तासात मी त्याला हे सगळं प्रशिक्षण दिलं. आणि त्याचा मला दुसऱ्या दिवशी दीपक प्रचंड मला फायदा झाला आणि इतका त्याला आनंद झाला होता. तो मला म्हणाला की माझ्या संपादकांनी मला लेख लिहायला सांगितलं होता की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याच्यावर मला तू लेख लिहून दे. आणि त्याला वाटलं होतं की मी 12 तास लावीन, मी त्यांना 15 मिनिटात दिला, ते वेळेच झालं.
ते म्हणले तुला कसं कळलं मला हे पाहिजे, सगळं मला पाहिजे ते या लेखात आहे आणि तू किती भारी आहेस, असं त्यांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं, त्याला प्रमोशन मिळालं. गुपित काय होतं, ChatGPT. त्यामुळं अशा चांगल्या गोष्टी पण आहेत, त्याचा तुम्ही वापर करा. पण डार्विन नावाच्या माणसाने 400 वर्षापूर्वी एक ब्रह्मवाक्य सांगितलं, फॉर ह्युमन स्पेसीज ओनली दोज स्पेसीज हु कॅन अडॉप्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट विल सर्वाइव्ह अँड रेस्ट विल बिकम डायनासोर. ते उद्योग क्षेत्रात पण घडतं. नोकिया कुठे आहे, प्रीमियर ऑटोमोबाईल्स कुठे आहे, काहीच नाही. एकेकाळी एक कंपनी होती 15 वर्षापूर्वी, फॉर्च्यून 100 मधली लिस्टेड कंपनी आणि बिलियन्स ऑफ डॉलर टर्नओव्हर, हजारो एम्प्लॉईज. पण त्या कंपनीने एक पेटंट आणलं स्वतःच आणि ते पब्लिक केलं. अमेरिकेत एक असतं ओपन फ्री पेटंट, आणि त्या पेटंटने एवढा घात केला की 2 वर्षात ती कंपनी बंदच पडली. त्या कंपनीचं नाव आहे ईस्टमन कोडॅक. कोडॅक कॅमेरे 20 वर्षापूर्वी सगळ्यांच्याकडे कॅमेरा रोल्स असायचे, स्टुडिओ असायचे, तिथं रोल डेव्हलप करा, अल्बम तयार करा, आणि हे डिजिटल कॅमेराचं पेटंट आणलं मोबाईल फोनमध्ये टाकण्यासाठी. आणि ईस्टमन कोडॅकच्या CTOने तिथं सांगितलं की ही टेक्नॉलॉजी फालतू आहे, माझे कॅमेरे इतके श्रेष्ठ आहेत, हे मोबाईल फोन काही करू शकणार नाही. पण असं नाही झालं आणि त्या एका पेटंटनी कंपनीच बंद पडली. तर अशा क्रांती अनेक घडणार आहेत आणि त्यासाठी सर्वायवल ऑफ फिटेस्ट इज द ओनली सोल्युशन. हे होणार आहे. तर कार्टून आहे, कॉम्प्युटर सांगतो युजरला की तू स्वतःला अपग्रेड कर, नाही तर मी पुढे काम करणार नाही, तू डम युजर आहेस. तर असं कदाचित घडू शकतं. नेक्स्ट वन. त्याबद्दल माहिती आहे, तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर कधीही करू शकता. मला व्हॉट्सॲप करा किंवा ईमेल करा. मला रोज जगातनं कुठनं लोक अनेक प्रश्न विचारतात. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी हे करतो आणि हे सगळे उपद्व्याप मी मोफत करतो. आणि मी लोकांना सांगतो की मला तुम्ही संवादाला बोलवा, फक्त मान द्या, धन नको. ती गरज नाही आहे. समाज प्रबोधन हाच माझं आता जीवनाचं मोठं ध्येय आहे आणि ते मी सर्व प्रकारे करत असतो. आणि आज मला माधुरीताईंनी ही संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. काही दिवसांनी तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन भेटायची वेळ येणार आहे मला माहिती आहे, पण त्याआधी आता तुम्ही आहात आमच्यासमोर. त्या डॉक्टरांकडे एक गोष्ट आहे जी याकडे नाही, ती म्हणजे अनुभव. तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या देशात मेडिकल आणि डेंटल एज्युकेशन इज अ परफेक्ट मॉडेल, कारण त्यांना हॉस्पिटल शिवाय त्यांना पदवी मिळत नाही. त्यामुळे ते जे स्वतः हात डर्टी करून जे शस्त्रक्रिया करतात, लोकांच्याकडनं शिकतात, रुग्णांकडनं शिकतात. आता मी एक प्रयोग करून सांगतो, तुम्ही पण बघा. आता पुण्यामध्ये प्रश्न जर विचारला, डोकं खूप दुखतंय, आता हेच जर तुम्ही 50 किलोमीटरवर गेला तर ते उत्तर होतं डोसकंलाही दुखतंय किंवा मग टक्कुरलाही दुखतंय. आता याला टक्कुरलाही दुखतंय हे कळत. त्यामुळे हे जे अनुभवावर, माझं वैयक्तिक मत आहे की फॅमिली डॉक्टर इज अ बेस्ट सिस्टम, कारण त्याला फक्त तुमची नाही आधीच्या पिढीची पण फॅमिली हिस्ट्री माहिती असते. आता हे याकडे ते ज्ञान नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त प्रकाशन व्यवसायाला वेगवान करण्यासाठी याचा खूप उपयोग आहे असं तुमच्या पतीला सांगा. तुमच्या पतीला हा निरोप द्या. जर तुम्ही आता वर्षात 500 पुस्तकं काढत असाल तर तुम्ही ते 5000 करू शकता. तुम्ही लेखकांना जर एम्पॉवर केलं तर त्यांचं स्पीड खूप वाढेल. अजून एक इंटरनेट हे सगळीकडे आपण पोहोचलेलं नाहीये पाहिजे तेवढं. ते तुम्ही त्यांना सांगा, मी काही करू शकत नाही. म्हणजे आणि लोकसंख्या आपल्याकडे एवढी प्रचंड आहे. अहो मोबाईल फोन आला की इंटरनेट आलं. मी गेल्या महिन्याभरात मला वाटते 2-3 फ्री कोर्सेस केले AI. ओके. आणि त्या कोर्सेस मध्ये मग शेवटच्या दिवशी ते म्हणतात की आमचा एक आणखी मोठा प्रोग्राम आहे, मग त्याला तुम्ही एनरोल करा म्हणून. भावनांचं काय होतं, म्हणजे आपण म्हणतो की आता तू विचार कर स्वतः, मेंदूला गंध चढेल किंवा काय होईल जरा विचार कर. तुम्ही मोबाईल नंबर पाठ असायचे, सगळं पाठ असायचं. मग हे सगळं जर थांबलं तर मेंदूचं काय होणार माणसाचं? सकारात्मक विचार करा, चांगले निर्मिती करा. ह्या गोष्टीत तुम्हाला आधी स्ट्रेस होता, आता त्या सकारात्मक गोष्टी करा, निर्मिती करा. निर्मिती म्हणजे कुठल्याही गोष्टीची करू. तिथं त्यासाठी ट्रेनिंग आणि काउन्सिलिंगची गरज. आणि अशा प्रशिक्षकांची, म्हणजे मी काय सांगतो, शिक्षक वेगळ्या प्रकारचे हवे की जे या पद्धतीने मी डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे आभार मानते. ते इथे आले आणि आपल्याला हा विषय सोपा करून, त्यांची तीच खासियत आहे की त्यांना नॉलेज खूप आहे पण ते सोपं करून सांगण्याचं कौशल्य आहे
आणि मराठीतून ते अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतात. तर आम्ही काही देत नाही हो, फक्त तुम्हाला फळं देणार. पेरू नाही मी आता पेरू जातो. तुम्हाला पण मी सांगतो पेरू खूप खात राहा, ते आपल्या शरीराला खूप चांगलं आहे.